Hello students, Geometrical Constructions Part 5. All of you welcome. In this video, we learn a new triangle construction. Also solve the examples of practice set number 4. See construction number 3. To construct a triangle, given two angles and the included side. That means in this type of construction, they are given us two angles and one side. First example is that you can construct a triangle XYZ of length YX is 6 centimeter. Measure angle ZXY 30 degree and measure angle XYZ is 100 degree. बघा आता आपल्याला नवीन रचना शिकायची आहे की ज्यामध्ये आपल्याला दोन अँगलची मेजरमेंट्स दिलेली राहतील आणि त्यामधील एक बाजूचं माप आपल्याला दिलेलं राहील. ज्या पद्धतीने आपल्याला ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट करायचा आहे की ज्यामध्ये फक्त एकाच बाजूची लांबी YX बाजूची लांबी 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि मेजरमेंट्स ऑफ टू अँगल्स अँगल मेजर अँगल ZXY 30 डिग्री आणि मेजर अँगल XYZ 100 डिग्री. यावरून ही सुद्धा रचना अतिशय सोपी आहे. यामध्ये आपल्याला एक साइड काढायची आहे आणि दोन अँगल काढायचे आहेत. सी द रफ फिगर. दिस इज द रफ फिगर. ट्रायंगल XYZ ट्रायंगल XYZ काढलेला आहे. इन दॅट बेस घेतलेला आहे. एकच लाईन सेगमेंट आपल्याला दिलेली आहे YX. that is taken as a base of this triangle YX 6 centimeter. At vertices Y, they can draw angle 100 degree. That means measure angle XYZ 100 degree and vertices X जवळ त्या ठिकाणी 30 डिग्रीचा अँगल काढलेला आहे. As the given information नुसार रफ फिगर आपण क्विकली काढायची आहे आणि आपण आता स्टेप्स बघणार आहोत. हाऊ कॅन ड्रॉ दिस ट्रायंगल. Now see, these are the steps and these are the rough figure. Rough figure बघून आपल्याला त्या ठिकाणी पक्की फिगर काढायची आहे म्हणजे मेन डायग्राम काढायची आहे. फॉर दॅट फर्स्ट स्टेप सुद्धा आपण बघू शकतो. एकाच वेळेस बघून घेऊ. फर्स्ट यू कॅन ड्रॉ द बेस ऑफ सेगमेंट YX. ही कृती अतिशय आपल्याला सोपी आहे. आफ्टर दॅट यू कॅन ड्रॉ अँगल XYR. X Y बिंदू जवळ जे व्हर्टायसेस Y जवळ यू कॅन ड्रॉ द अँगल 100 डिग्री. आफ्टर दॅट ॲट व्हर्टायसेस X यू कॅन ड्रॉ अँगल 30 डिग्री. 30 डिग्रीचा अँगल काढायचा आहे X पॉइंट जवळ. दॅट इज आवर रिक्वायर्ड ट्रायंगल. फॉलो माय स्टेप्स. यू कॅन ड्रॉ दिस. इट्स व्हेरी इझी. Look at this. First we can draw the base of this triangle XYZ. That is the base YX 6 centimeter. 6 सेंटीमीटरचा आपण बेस काढलेला आहे YX. Now we can draw a ray at point Y that makes an angle of 100 degree. You can measure angle Y 100 degree and draw the ray YR. YR हा रे काढलेला आहे. You can write the measure of angle Y 100 degree. For this you can use protractor. Protractorच्या साहाय्याने 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असा 100 पर्यंत आपण तो अँगल मोजायचा आहे. फर्स्ट म्हणजे सेकंड स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. यू कॅन ड्रॉ द अँगल 100 डिग्री ॲट पॉइंट Y. नाव यू कॅन ड्रॉ अँगल 30 डिग्री ॲट पॉइंट X. X पॉइंट जवळ आपण 30 डिग्रीचा अँगल काढणार आहोत. नाव सी याच्याजवळ प्रोट्रॅक्टर ठेवल्यानंतर यू कॅन मेजर द अँगल 30 डिग्री अँड ड्रॉ अ रे. हा रे आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. रे XD जो YX ची 30 डिग्रीचा अँगल तयार करतो. नाऊ सी वन्स अगेन आय रिपीट. यू कॅन ड्रॉ द बेस YX 6 सेंटीमीटर. यू कॅन ड्रॉ अँगल 100 डिग्री ॲट पॉइंट Y. You can draw angle 30 degree at point X. Now this is the point of intersection of these two rays. This is the point of intersection of these two rays. You can give the name to that point Z. We can give the name Z. Now our required diagram is ready. Required triangle XYZ here ready. Once again you can draw rectangle outside this. Then it's look very good. स्टेप्स अतिशय सोपे आहेत. इतर रचनांपेक्षा ही रचना सोपी आहे. फक्त बेस काढायचा आहे. दोन अँगल काढायचे आहेत.
दोन्ही अँगलचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल तो आपल्याला शोधल्यानंतर आपल्याला दिलेल्या मापांचा ट्रायंगल त्या ठिकाणी काढता येतो. रचना तुम्हाला समजली असेल. यावरून वी कॅन सॉल्व द प्रॅक्टिस सेट नंबर 4. Practice set number 4. Construct triangles of the measures given below. In triangle SAT, length AT is equal to 6.4 centimeter. Measure angle A is 45 degree. Measure angle T is equal to 105 degree. That means in this diagram we can draw the angles 45 degree and 105 degree. That means angle A and angle T. Draw the rough figure. This is our rough figure. Quickly and fastly you can draw this. बेस निवडताना आता आपल्याला काहीच अडचण नाही, because only one segment is given, segment AT. You can take as a base. Then at point A you can draw the angle 45 degree. At point T you can draw angle 110 degree. This is our rough figure. Without measurement, without taking protractor, without taking scale, you can draw this. With the help of this, follow the steps and draw triangle SAT. First step is you can take base AT 4.6 centimeter. I can draw this segment 4.6 centimeter. Give the names and also write the measure of this segment. After that, at point A, you can put the protractor, measure angle 45 degree and draw a ray AD making an angle 45 degree with segment AT. Now put the protractor at point T, measure angle 110 degree and draw the ray TC making an angle 110 degree with AT. We have got the point of intersection here. See here carefully, point of intersection we have got. We can give name to that point, point T. Point T. Look at this, here A, here T. Here once again we can give the name T. That means this is wrong. Therefore we erase it. You can draw there point T. Point T इथं आलेला आहे, त्यामुळे आपण हा point T काय करणार आहोत, खोडून टाकणार आहोत. चुकीचं समजा पॉइंट लिहिले गेले तर आपल्याला तो ट्रायंगल SAT होणार नाही. Here we can write point S. You can write point S. That is the correct name of this triangle. Point SAT. SAT. एस नाव त्या बिंदूला आपण त्या ठिकाणी देणार आहोत, की जेणेकरून आपला ट्रायंगल जो SAT होता तो पूर्ण त्या ठिकाणी होईल. चुकीचं नाव दिल्यानंतर तो ट्रायंगल काय होणार आहे, चुकणार आहे. Therefore we can write here SAT. Our triangle SAT of given measurements is ready here. Now next example. Example number 2. In triangle MNP, length NP equal 5.2 centimeter. Measure angle N equal to 70 degree. Measure angle P is equal to 40 degree. Easy diagram. You can draw the rough figure. Firstly, showing MNP of base 5.2 centimeter. Measure angle N is equal to 70 degree and measure angle P is equal to 40 degree. महत्वाचं म्हणजे आपण रफ फिगर काढताना सुद्धा घाई करण्याची गरज नाही. आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याला इथं दिलेल्या आहेत उदाहरणामध्ये त्या सर्व ॲक्युरेटली शोन करायच्या आहेत. प्रत्येकाचा व्हर्टायसेस, प्रत्येकाचं मेजरमेंट त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. क्विकली म्हटल्या म्हणजे खूप फास्ट आकृती काढायची असं नाही. एन इथे लिहिला आणि पी तिथे लिहिला, एम इथे लिहिला, अशी कृती करणे चुकीचं राहील. आता रफ फिगर असेल तर रफ फिगर वरून आपण पटकन त्या ठिकाणी मेन डायग्राम काढू शकतो. फर्स्ट वी कॅन ड्रॉ द बेस ऑफ दिस ट्रायंगल MNP. That means segment NP of 5.2 centimeter. Segment NP of 5.2 centimeter. That means step number 1 is complete. Second step, we can draw the angle 70 degree at point N. Take protractor, measure 70 degree and draw a ray
NX making an angle 70 degree with segment NP. Put the protractor at point P, measure angle 40 degree and draw a ray there which is making an angle 40 degree. That means ray PY. Now see, this is the point of intersection of both rays. You see it very carefully and give the name to that point. This point is the point of intersection of these two rays and give it M as per the rough figure. Rough figure मध्ये इथे M नाव आहे, आपल्याला MNP काढायला सांगितलेलं आहे. You can give the name MNP. That is our required triangle. हाच आपला required triangle होता की ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं length NP 5.2 centimeter, angle measure angle EN is equal to 70 degree, measure angle P is equal to 70 degree. सगळे names, points, arrows त्या ठिकाणी length अतिशय व्यवस्थितरित्या मेन्शन केल्यानंतर you can draw a rectangle outside the diagram. It's look very good. तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. Next example number 3. Triangle EFG. There is length EG is equal to 6 centimeter. Measure angle F equal to 65 degree. Measure angle G equal to 45 डिग्री. म्हणजे आपल्याला 65 डिग्री आणि 45 डिग्रीचे अँगल त्या ठिकाणी काढायचे आहेत बेसला. रफ फिगर, ही रफ फिगर आपल्याला लगेच काढता येते. आपण रफ फिगर काढल्यानंतर परत एकदा बघायचं ट्रायंगल EFG. ट्रायंगलचं नाव EFG आहे. हिअर EFG. देन सेगमेंट EG. सेगमेंट EG 6 सेंटीमीटर. बघा इथं रफ फिगर मध्ये इथं F लिहिला गेलेला आहे, इथं E लिहिला गेलेला आहे. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे. आपण त्यांची जागा त्या ठिकाणी बदलायची नाही. 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे, परंतु पॉइंटचं नाव चुकीचं आहे. देन मेजर अँगल F 65, हे 65 त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मेजर अँगल G इज इक्वल टू 45 डिग्री. दॅट मीन्स दिस इज फ्रॉम हिअर, इथं त्या ठिकाणी चुकीचं झालेलं आहे. आता आपण फायनल डायग्राम त्या ठिकाणी काढणार आहोत. वी कॅन ड्रॉ सेगमेंट FG इक्वल टू 6 सेंटीमीटर. देन ॲट पॉइंट F जवळ आपण त्या ठिकाणी 65 डिग्रीचा अँगल काढणार आहोत. टेक प्रोट्रॅक्टर, मेजर अँगल 65 and draw an arc FH which makes 65 degree angle with segment FG. Then put the protractor at point G, measure angle 45 degree and draw an arc GI which makes 45 degree angle with segment FG. आता बघा दोन अँगल काढलेले आहेत आपण, F जवळ 65 डिग्रीचा आणि G जवळ 45 डिग्रीचा. देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, ते दोघं रेज किरण या ठिकाणी ह्या पॉइंट जवळ आपल्याला एकमेकांना मिळालेले दिसतात. दे कॅन इंटरसेक्शन देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. यू कॅन गिव्ह द नेम E. त्याला नाव दिलेलं आहे आपण EFG. सेगमेंट दिलेला आहे. आवर ट्रायंगल इज रेडी. आपला ट्रायंगल काय झालेला आहे, रेडी झालेला. जो ट्रायंगल EFG सांगितलेला होता की ज्यामध्ये सेगमेंट FG 6 सेंटीमीटर, मेजर अँगल F 65 डिग्री, मेजर अँगल G 45 डिग्री, असा रिक्वायर्ड ट्रायंगल आपला त्या ठिकाणी तयार झालेला आहे. रफ फिगर सुद्धा त्या ठिकाणी या डायग्राम मध्ये बरोबर आहे, परंतु इन एक्झाम्पल हिअर EG इज द मिस्टेक, दॅट इज FG आहे त्या ठिकाणी. FG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. इन ट्रायंगल XYZ, लेंथ XY is equal to 7.3 centimeter. Measure angle X is 34 degree. Measure angle Y is 95 degree. एकदम सेम वे यू कॅन ड्रॉ. फर्स्ट आपल्याला अगोदर रफ फिगर काढायची आहे. रफ फिगर त्या ठिकाणी सहजरित्या आपल्याला काढता येते. रफ फिगर मध्ये कोणत्या गोष्टी दाखवायच्या आहेत, फक्त फर्स्ट यू कॅन ड्रॉ द बेस. बेस इज व्हेरी इम्पॉर्टंट देअर. बेस काढायचा आहे XY आणि बेस ठरवताना ओनली हिअर बघा इथं आपल्याला फक्त एकच बेस दिलेला आहे, एकच सेगमेंट दिलेली आहे. दॅट इज अवर बेस 7.3 सेंटीमीटर. आफ्टर दॅट X पॉइंट जवळ आपल्याला 34 डिग्रीचा
त्या ठिकाणी अँगल काढायचा. आपण 34 डिग्रीचा अँगल इथं काढलेला आहे. त्यानंतर वाय व्हर्टायसेस जवळ यू कॅन ड्रॉ द मेजर अँगल 95 डिग्री. तो 95 डिग्री काढलेला आहे. ज्या त्या पॉइंट्सला इथं झेड, इथं वाय आणि इथं एक्स नाव दिलेलं आहे की गिवन इन्फॉर्मेशन नुसार आपण पटकन त्या ठिकाणी आपली रफ फिगर जी असते ती रफ फिगर काढणं गरजेचं आहे. रफ फिगर 1 ते 1.5 मिनिटात त्या ठिकाणी सहजरित्या काढू शकतो. विदाउट टेकिंग प्रोट्रॅक्टर, रुलर यू कॅन ड्रॉ दिस. बट in the main diagram you can use ruler, you can use protractor and measure the distance carefully. First you can draw the base of this triangle xyz, that means segment xy of 7.3 centimeter. accurately xy 7 centimeter length मोजायची आहे. मेन डायग्राम मध्ये सर्व डिस्टन्स ॲक्युरेटली असणं गरजेचं आहे. यू कॅन गिव्ह द नेम्स XY 7.3 सेंटीमीटर. देन you can take protractor, measure an angle 34 degree. Put here measure angle 34 degree and draw a ray XP. XP रे काढायचा आहे की जो सेगमेंट XY शी 34 डिग्रीचा अँगल तयार करतो. आफ्टर दॅट यू कॅन पुट प्रोट्रॅक्टर ॲट पॉइंट Y, measure the angle 95 degree, draw ray YQ making an angle 95 degree with segment XY. We have got the point of intersection here and give the name to that point Z. आपण Z त्याला नाव दिलेले आहे. and this is our required diagram. That means triangle XYZ. In that triangle segment XY is 7.3 centimeter. Major angle X 34 degree, major angle 95 degree. असं त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आपली रचना अतिशय सोपी आहे. थोडासा सराव केला तर आपल्याला प्रत्येक उदाहरण त्या ठिकाणी बरोबर अचूकरित्या सोडवता येणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.